नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कविता पहिली आम्ही चालवू हा पुढे वारसा. विद्यार्थी मित्रांनो, वारसा म्हणजे काय? तर वारसा म्हणजे हक्क, म्हणजेच वडिलोपार्जित थोरांची संपत्ती म्हणा किंवा शिकवण म्हणा, ते आपण चालविण्याचं काम करणारे वारसदार, म्हणजे ते वारसा आपण चालवत आहोत. तर पाहूया आपण कवीचा परिचय. कवी आहेत जगदीश खेबुडकर. ह्यांचा जन्म 1932 आणि मृत्यू 2011 साली. जगदीश खेबुडकर हे एक मराठी प्रसिद्ध कवी आहेत, साहित्यिक आहेत, गीतकार आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणावरती गीतांचे लेखन केलेले आहे. त्यांनी लिहिलेली गीते ही अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत. जवळजवळ त्यांची सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिलेली आहेत आणि ती प्रसिद्ध देखील आहेत. 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यासाठी त्यांनी लेखन केलेलं दिसून येतं. ग.दि. पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही. शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या अनेक 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. जगदीश खेबुडकर यांनी कवितेमध्ये गुरुच्या शिकवणीतून सद्गुण म्हणजेच काय? चांगले गुण. शिकवण म्हणजे गुरूंची शिकवणी, गुरु जे आपल्याला शिकवतात ते चांगले गुण, सद्गुण अंगी बाणून सत्कार्य करणे. अंगी बाणवणे म्हणजे स्वीकारणे, स्वतः आत्मसात करणे, आचरणात आणणे. म्हणजे गुरूंचे चांगले गुण, गुरूने दिलेले चांगले आहे, चांगली शिकवण आहे, ती आपण अंगीकारायची, स्वीकारायची, स्वतःमध्ये आत्मसात करायची आणि सत्कार्य करणे म्हणजे चांगले काम करणे. म्हणजेच गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. मी वारसाचा अर्थ तुम्हाला सांगितला होता. वारसा म्हणजेच काय? हक्क किंवा वडिलोपार्जित थोरांची संपत्ती. ह्या ठिकाणी आपण काय घ्यायचं आहे? वडिलोपार्जित गुरूंची शिकवण, चांगली शिकवण, ती आपण सतत पुढे चालू ठेवायची. हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे. आणि हा वारसा जो आहे, चांगली शिकवण आहे, ती सतत आपण पुढे चालू ठेवायची. हा वारसा आपण चालवायचा आहे, ह्याचंच शिकवण आपल्याला कवितेतून कवी जगदीश खेबुडकर हे देत आहेत. चला तर मग आपण कविता पाहू. प्रथम कविता पाहू आपण. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्येसवे नम्रता. मनी ध्यासा हा एक लागो असा. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा. तुझी त्याग सेवा फळा ए अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या माणसा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण कवितेचं पहिलं चरण पाहू. कवी जगदीश खेबुडकर म्हणतात की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने आपल्याला काय दिलेलं आहे? ज्ञानरूपी वसा दिलेला आहे. वसा म्हणजे व्रत आचरणात आणणे, नियम आचरणात आणणे. एकच नियम स्वतःला लागून घेणे, ते झाले व्रत. आणि गुरुनं आपल्याला कोणतं व्रत दिलेलं आहे, कोणता वसा दिलेला आहे? तर ज्ञानरूपाचा. ज्ञान दिलेलं आहे, चांगली शिकवण दिलेली आहे. अज्ञानातून आपल्याला बाहेर काढून वेगवेगळ्या गोष्टींचं, वेगवेगळ्या विषयांचं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि तो वसा दिलेला आहे, ते व्रत दिलेलं आहे. आणि हेच व्रत आपण वारसदार होऊन आपल्याला काय करायचं आहे? पुढे चालू ठेवायचं आहे. वारसा आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. म्हणजेच गुरुने आम्हाला ज्ञानरूपी व्रत दिलेलं आहे आणि ते आम्ही
नम्र भावाने अंगीकारलेला आहे, स्वीकारलेला आहे. गुरूंचा हा वारसा आम्हाला काय करायचा आहे? पुढे चालू ठेवायचा आहे. दुसरं चरण पाहू आपण. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. आता पिता बंधू आपण म्हणतो. पिता म्हणजे काय? वडील, तात. बंधू म्हणजे भाऊ, आणि स्नेही म्हणजे किंवा सोबती. हे सर्व काय आहेत? माऊली म्हणजेच आई आहेत. हे कोण आहेत? गुरु आहेत. गुरुच आपले पिता आहेत, गुरुच आपले बंधू आहेत, गुरुच आपले स्नेही आहेत, आप्तेष्ट आहेत, आणि गुरुच आपली काय आहे? माऊली आहे. आपल्याकडे हिंदीमध्ये प्रार्थना आहे, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. कोण? गुरुबद्दल हे म्हटलेलं आहे. तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. कल्पवृक्ष एक असं काल्पनिक वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या झाडाखाली आपण बसल्याच्या नंतर आपल्या मनातील इच्छा आपण बोलून दाखवल्या की ते वृक्ष आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. म्हणजेच गुरुसुद्धा कल्पवृक्षासारखेच आहेत. आपल्याला जे ज्ञान पाहिजे, जी शक्ती पाहिजे, ते गुरु आपल्याला देत असतात. म्हणूनच गुरूंना काय म्हटलेलं आहे? कल्पवृक्षातळी. तळी म्हणजेच खालची. कल्पवृक्षाच्या खालची तुम्ही कोण आहात? सावली आहात. आणि तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. आणि सूर्यसुद्धा तुम्हीच आहात. ज्याप्रमाणे सूर्य साऱ्या सृष्टीला प्रकाश देतो, नवजीवन देतो, त्याचप्रमाणे गुरुसुद्धा आपल्याला नवजीवन देतो, प्रकाश देतो. आणि कवडसा, कवडसा म्हणजेच काय? प्रतिबिंब किंवाच किरणांचा झोत किंवा उन्हाची तिरीप. सूर्याच्या किरणांचा झोत म्हणजे प्रकाश किरणे ज्याप्रमाणे खाली जमिनीवरती पडतात किंवा सगळ्या सृष्टीवरती पडतात आणि सर्व सृष्टी काय होते? प्रकाशमान होते, उजळून जाते. त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा काय करता? आमच्यावरती सूर्यासारखा कवडसा देता, प्रकाशाची झोत देता, तिरीप देता. म्हणजेच दुसऱ्या चरणात कवीला काय म्हणायचं आहे की तुम्ही वडील आहात आमचे, तुम्ही आमचे भाऊ आहात, तुम्ही आमचे सोबती आहात, तुम्ही आमची प्रत्यक्षात आई आहात. माऊली म्हणजेच काय? आई आहात, माय आहात. आणि तुम्ही हवे ते देणारे कोण आहात? कल्पवृक्ष आहात, कल्पवृक्ष आहात. कारण आम्हाला जे पाहिजे, जे ज्ञान हवं आहे, ते ज्ञान आम्हाला तुमच्याकडून मिळत असतं. आणि अशा कल्पवृक्षाची तुम्ही काय आहात? थंडगार शीतल छाया आहात, सावली आहात. आणि कल्पतरूच्या तळाशी असलेली जी तुमची शीतल थंडगार छाया आहे, सावली आहे, तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला देतात. एवढंच नव्हे तर तुम्ही सूर्यसुद्धा आहात. सूर्याची उपमा गुरूंना दिलेली आहे कवींनी. तुम्ही सूर्य आहात. तुमच्या तेजाचा कवडसा, तेज म्हणजे प्रकाश, तो तुम्ही काय करता? आमच्यावरती देत आहात. तुम्ही आम्हाला ते सदैव देत आहात. तुमचा तेजमय प्रकाश तो तुम्ही आमच्यामध्ये आत्मसात करत आहात किंवा आम्हाला देत आहात. आता आपण तिसरं चरण पाहू. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. जिथे काल अंकुर बीजातले. अंकुर म्हणजेच काय? कोंब. आपण पाहतो छोट्याशा बीमध्ये आपण जमिनीत पुरल्याच्या नंतर छोटेसे इवले 2 पानं यायला लागतात. तेच काय आहे? कोंब आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? अंकुर. म्हणजे बीजातून, बीमधनं नेमकंच बाहेर येणारी पालवी, नेमकंच बाहेर येणारे छोटेसे 2 पान, त्याला आपण कोंब असं म्हणतो, म्हणजेच अंकुर असं म्हणतो. म्हणजे जिथे काल आम्ही काय होते? बीजातले कोंब होते, अंकुर होतो, तिथे आज वेलीवरी ही फुले. वेली म्हणजे लता. ज्याप्रमाणे मातीच्या कच्च्या गोळ्यापासून कुंभार मडकी बनवतो, मडकी बनवल्याच्या नंतर त्या मडकीला भट्टीमध्ये भाजतो, त्याला पक्क करतो, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा गुरु तसेच आहोत. आम्ही बी आहोत. नेमकंच आम्हाला कोंब यायला लागलेला आहे, नेमकंच आम्हाला पालवी फुटलेली आहे, परंतु त्या कोंबाची वेली केलेली आहात. आणि फक्त वेलीच तयार केलेली नाही आहात, तर त्या वेलीवरती काय आलेली आहे? फुलंसुद्धा आलेली आहे, बहरलेली आहे ती वेल. म्हणजे तुम्ही आम्हाला पूर्णपणे यशस्वी केलेलं आहे.
फलद्रूप वृक्ष व्हावा तसा. ज्याप्रमाणे फलद्रूप म्हणजे काय, फलदायी, फळाने लगडलेले, फळाने पूर्णपणे भरून गेलेलं वृक्ष, झाड, तरू, त्याप्रमाणे तुम्ही काय केलेलं आहे, आम्हाला बनवलेलं आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी कवीला असं म्हणायचं आहे की पूर्वी तुम्ही आमच्या मनात ज्ञानाची बीज रुजवले. कारण काय, आम्ही छोटेसे अंकुर होतो. जेव्हा आम्ही शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये जातो तेव्हा आम्हाला आ पासून आम्हाला शिकवायला सुरुवात करतात. त्याप्रमाणे तुम्हीच आमच्या बीजात काय केला, अंकुर निर्माण केलात. तुम्ही आमच्या बीजातले अंकुर रुजवलात. बीजाची आता ती काय झालेली आहे, वेली झालेली आहे आणि त्या वेलीवरती सुंदर फुले आलेली आहेत. म्हणजे चांगल्या तत्वांनी आमचं शिक्षण झालेलं आहे. हा ज्ञानाचा वृक्ष पूर्णपणे फळांनी लगलेला आहे, बहरलेला आहे. म्हणजेच तुमच्या ज्ञानाची शिकवण पूर्णपणे यशस्वी आलेली आहे, फळाला आलेली आहे. आता आपण पुढचं चरण पाहू. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. आणि शिकू धीरता शूरता वीरता. धीरता म्हणजे धैर्य, शूरता म्हणजे शौर्य, पराक्रम, वीरता म्हणजेच पराक्रम. म्हणजेच आम्ही तुमच्याकडून फक्त ज्ञानच संपादन नाही करायचं, तर आम्ही काय करू, तुमच्याकडून धैर्य शिकू, साहस शिकू, शूरता शिकू, शौर्याने वागायचे, वीरता शिकू, पराक्रम गाजवायचं शिकू, विजयी व्हायचं शिकू. एवढंच नव्हे तर धरू थोर विद्ये सवे नम्रता. आणि विद्या ग्रहण करूनही आमच्या अंगी काय यावी, यावी, लीनता यावी. सदसद विवेक बुद्धी आमची सदैव जागृत राहावी. हाच आमच्या मनामध्ये एकच ध्यास लागलेला आहे. एकच ध्येय किंवा एकच चिंतन आम्हाला लागलेलं आहे. ध्यास म्हणजेच काय, चिंतन. एकच चिंतन आम्हाला लागलेलं आहे आणि ती म्हणजे तुमच्याकडून आम्हाला धीरता शिकायची आहे. धीरता म्हणजेच मनाचे गांभीर्य, सहनशीलता, त्याचबरोबर शूरता, पराक्रम गाजविणे, वीरता इत्यादी गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकणार आहोतच. त्याचबरोबर विद्यासुद्धा शिकणार आहोत. आणि हे सर्व शिक्षण घेऊन आमच्या वागण्यामध्ये, आमच्या स्वभावामध्ये नम्रता हा गुण आम्ही घेऊ. आणि ह्या मनी म्हणजे आमच्या मनामध्ये एकच ध्यास म्हणजे चिंतन आहे की हा मनी ध्यास हा एक लागो असा. अशा प्रकारे आम्हाला एकच आमच्या मनामध्ये ध्यास आमच्या मनामध्ये एकच चिंतन लागलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कवीला सांगायचं आहे की आम्ही धैर्य, शौर्य, पराक्रम शिकणार आहोत, थोर ज्ञान घेणार आहोत आणि ज्ञान घेऊन आम्ही नम्रपणे वागणार आहोत. आमच्यामध्ये नम्रता, लीनता ही आमच्यात आलेली पाहिजे. म्हणजेच आमच्यामध्ये आमच्या व्यक्तित्वाचा ध्यास आम्हाला सदैव असायला पाहिजे. आमच्यामध्ये नम्रता आम्हाला आमचं व्यक्तिमत्व चांगलं ठेवण्यासाठी, आम्हाला सज्जन व्यक्ती बनविण्यासाठी सदैव आम्हाला हे मनोमन प्रार्थना आमची तुम्हाला आहे की आमच्यामध्ये हे सर्व गुण असूनही आम्ही कशा असायला पाहिजे, नम्र असायला पाहिजे. हे एकच चिंतन आम्हाला आहे. आता आपण पुढचा चरण पाहू. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. जरी दुष्ट कोणी करू शासन. आता जर कोणी दुष्टपणा केला, दुष्ट म्हणजे वाईट प्रवृत्तीचा, जर कोणी वाईट प्रवृत्तीची माणसं असतील तर त्यांना आम्ही शासन करू म्हणजे सजा देऊ, शिक्षा करू. आणि गुणी सज्जनांचे पालन करू म्हणजेच दुष्ट लोकांपासून जे गुणी लोक आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांचे आम्ही काय करू, पालन पोषण करू, त्यांचा सांभाळ करू. मनी मानसी हाच आहे ठसा. आणि आमच्या मनामध्ये, आमच्या तन मनामध्ये हा एकच ठसा आहे. ठसा म्हणजे काय, कायमपणे पडलेली आमच्यावरती छाप हीच राहू द्यायची की आम्ही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सजा देऊ आणि जे गुणी सज्जन आहेत त्यांचं रक्षण करू, त्यांचं पालन पोषण करू.
हाच एकच छाप, ठसा म्हणजे छाप, हा आमच्या मनावरती बिंबलेला पाहिजे. म्हणजेच कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे की जर कोणी दुष्टपणा केला तर त्या दुष्ट माणसाला तिथल्या तिथेच आम्ही काय करू, शासन करू, शिक्षा देऊ. आणि गुणवान सज्जन लोकांच्या कृतीचे, त्यांच्या वागण्याचे आम्ही काय करू, पालन करू. आमच्या अंतर्मनात हीच काय करू, आम्ही खूणगाठ बांधून ठेवू, छाप आमच्या मनामध्ये आम्ही पाडून ठेवू. शेवटचं चरण पाहू आपण. तुझी त्यागसेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भले माणसा. आणि तुझी त्यागसेवा फळाये अशी, त्याग आपण पाहतो गुरु काय करतो, जे मनाला आळसून टाकणारे, आपल्यातील म्हणजे चांगली प्रवृत्ती जोपासून ठेवण्यासाठी काही सुखसाधन वस्तूंचा त्याग करणारे, असे त्यागवंत मूर्तिमंत हे गुरु. आणि तुझी जी सेवा आहे, तू जे ज्ञानी बनविलेलं आहेस आम्हाला, ती काय आम्ही फळाला येऊ देऊ, म्हणजे यशस्वी होऊ देऊ. आणि तुझी कीर्ती, कीर्ती म्हणजेच नाव, लौकिक, ही 10 दिशा आम्ही ठेवू. 10 दिशा. आता तुम्ही म्हणाल 8 दिशा आहेत, 10 दिशा कोणत्या? आपल्याला माहिती, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या 4 दिशा. आणि उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य ह्या 4 दिशा, एकूण 8. आणि 2 दिशा आकाश आणि पाताळ, ह्या झाल्या 10 दिशा. आणि तुझी अशा प्रकारे तुझी कीर्ती, तुझं नाव लौकिक आम्ही 10 दिशामध्ये ठेवू. अगा पुण्यवंता भले माणसा. अरे पुण्यवंता, कोण? गुरुबद्दल म्हटलेलं आहे. गुरु तू काय पुण्यवंत, भला, भला म्हणजे चांगला माणूस आहेस. म्हणजेच कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे की हे गुरु, तुमचा त्याग, यांची अशी फलश्रुती, अशी फलदायी झालेली आहे की असं ते फळाला आलेलं आहे, यशस्वी झालेलं आहे की तुमची कीर्ती ही 10 दिशात पसरत राहील. तुम्ही पुण्यवंत, भले, कल्याणकारी, म्हणजे आमचं लोकांचं, विद्यार्थ्यांचं काय करणार आहात, तुम्ही कल्याणकारी व्यक्ती आहात, कल्याणकारी भले सज्जन हे माणूस आहात. आणि अशा प्रकारे तुमचा ज्ञानरूपी वसा काय करणार आहोत, आम्ही सदैव पुढे चालणार आहोत, तेही तुमच्यासारखे सज्जन व्यक्ती बनून, गुणी व्यक्ती बनून. अशा प्रकारे कवितेमध्ये गुरूंनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, ती शिकवण आपण आत्मसात करून, फक्त ज्ञान मिळवण्यासाठी शिकवण नव्हे, तर गुरूंनी दिलेलं ज्ञान ते कशा प्रकारे, त्यांची त्यागाची वृत्ती, हे सर्व आम्ही आत्मसात करून आम्ही हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवीने दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, कविता तुम्हालाही समजली असेल.